हे मंडळी नमस्कार. मी आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजचा व्हिडिओ आपला असणार आहे हेल्थ रिलेटेड. तर त्याआधी मला फक्त तुम्हाला विचारायचं एकदा की सकाळी सकाळी कोणाला चहा आणि कॉफी घ्यायची इच्छा होते? नक्कीच होत असणार आहे सगळ्यांचं. कारण की सगळ्यांनाच चहाची आणि कॉफीची तलप असते सकाळी सकाळी, कोणाला नसते, मलाही असते. तर त्याच्याशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही. पण तुम्ही रोज सकाळी घेत असलेली कॉफी, त्याच्यामध्ये जर झुरळाचे प्रमाण असलं तर ऐकून कसं वाटलं? विश्वास नाही बसणार तुम्हाला, पण हे खरं आहे. FDA अहवालानुसार म्हणजे कॉफी बियांच्या प्रोसेसिंग दरम्यान काही वेळेला त्याच्यामध्ये झुरळ आणि बरेचसे इतर आणखी किडे वगैरे बियांमध्ये मिक्स होऊन जातात. तर मोठ्या प्रमाणामध्ये कॉफीचे बी आहे ते प्रोसेसिंग केले जाते. त्याच्यामुळे कसं आहे, हे कीटक आणि झुरळ पूर्णपणे त्यांना काढून टाकणं हे जवळपास अशक्यच होतं. त्यामुळे हे थोड्या प्रमाणात तरी मिसळलेच जातात. म्हणजे जी आपण कॉफी आणतो ती पूर्णपणे तरी म्हणजे 100% ही स्वच्छच असेल असं नाही म्हणता येणार. त्याच्यामध्ये 10% तरी किडे आणि धुरांचा अंश हा असतोच. तर तुम्हाला मेन सांगायचं झालं म्हणजे काय होतं ना, कॉफीच्या बिया जेव्हा गोळा केल्या जातात, म्हणजे ज्या टायमाला त्या हार्वेस्ट केल्या जातात, तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये गोदामामध्ये साठवल्या जातात. आणि गोदामामध्ये साठवताना त्या गोदामाच्या आजूबाजूचं जे वातावरण असतं ते उष्ण आणि दमट असतं. तर मग अशा वातावरणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तिथे कॉकरोच, अनेक असे किडे हे त्या कॉफीच्या बीन्स मध्ये सगळे मिक्स होऊन जातात. तर म्हणजे मग नंतर जेव्हा ती पावडर फॉर्म मध्ये करायला घेतात, पावडर बनवायला घेतात, त्या टायमाला ते पूर्ण शक्य नाही होत ना त्यांना ते किडे आणि कॉक्रोचेस काढणं. तर ते मशीन मध्ये जेव्हा ती पावडर स्वरूपामध्ये पिसली जाते, त्याच्यामध्ये ते कॉक्रोच आणि ते किडे सगळे त्याच्यामध्ये ते मिक्स होऊन ते पण पावडर स्वरूपामध्ये कॉफीच्या बरोबर येऊन जातात. तर त्याच्यामुळे ही कॉफी पूर्णपणे म्हणजे स्वच्छ नाहीये. तर FDA ने म्हणजे हे पण सांगितलेलं आहे की तेवढं प्रमाण हे सुरक्षित आहे. म्हणजे असं त्यांनी सांगितलेलं नाहीये की कॉफी पूर्ण 100% स्वच्छच आहे. किड्यांचं, कॉक्रोचचं प्रमाण त्याच्यामध्ये 10% तरी असणारच आहे. त्याच्यामुळे पण म्हणजे ही नुकसानदायक कोणाला ठरू शकते? तर ज्यांना ॲलर्जी आहे किंवा अस्थमा आहे ना, या लोकांनी कॉफी अजिबात नाही घ्यायची. म्हणजे ही जी आपण रेडीमेड कॉफी आणतो ना, ती अजिबात घेऊ नका, कारण ती तुमच्यासाठी खूप नुकसानदायक ठरू शकणार आहे. जर तुम्हाला घ्यायचीच आहे, म्हणजे असं काही आहे की बाबा मला कॉफी घ्यायचीच आहे, कॉफी नाही घेतली तर मग मला होणारच नाहीये, मला कॉफी हवीच आहे, तर म्हणजे स्वच्छ अशी कॉफी तुम्ही फक्त ऑर्गॅनिक आणि स्मॉल बॅच रोस्टर्स असतात ना, त्यांच्याकडेच तुम्हाला मिळेल. आणि फार तर फार मग झालंच ना, तर तुम्ही होल कॉफी जी असते ना, होल तिचे जे बी असतात ना, ते तुम्ही आणा. थोडेसे हलके रोस्ट करून घ्या आणि त्याला ग्राइंड करून ती कॉफी तुम्ही यूज करा. ती आपण 100% शुद्ध आणि स्वच्छ मानू शकतो. पण जी आपण रेडीमेड आणतो ती एवढी शुद्ध असू शकणार नाही. आणि एवढं घाबरण्यासारखं पण नाहीये त्याच्यामध्ये. पण कसं आहे, एकदम असं म्हणजे खूप आपल्या आरोग्याला याचा धोका नाहीये. पण ज्यांना ॲलर्जी आहे किंवा त्यांच्यासाठी ही धोकादायकच आहे. तर बघा, कसं वाटलं तुम्हाला हे कॉफीमध्ये लपलेलं सत्य? मला वाटलेलं की तुमच्याशी मी शेअर करू. हे तुम्ही सर्च पण करू शकता गुगलवरती. गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला याची पूर्ण माहितीही मिळून जाईल. पण मी सहज सर्च करता करता मला हे दिसलं की कॉफी किती शुद्ध आहे आणि किती स्वच्छ आहे. तर
बघा, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे मी अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.